कोकणासाठी आज बस तुम्ही इथे रवाना केल्या? महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी यांच्या नेतृत्वात बोरिवलीतून आपण 55 बसेस कोकणासाठी पाठवत आहोत। आज त्याची सुरुवात आहे। आज 6 बसेस आपण इथून सोडत आहोत। उद्या परवा असे 3 दिवस सलग आपण बसेस सोडणार आहोत। मुंबईतून 550हून अधिक बसेस, याशिवाय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्या मार्गदर्शनात 347 पेक्षा जास्त हॉलिडे स्पेशल ट्रेन या फेस्टिव्ह सीझनसाठी सोडण्यात येत आहे। याशिवाय भारतीय जनता पार्टी तर्फे नमो एक्सप्रेसच्या माध्यमातून 4 विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे। कोकणवासियांना कुठलाही त्रास गावात जाताना होऊ नये याची दक्षता म्हणून ही व्यवस्था आमच्या वतीने करण्यात आली आहे। एकीकडे तुम्ही बसेस सोडतात आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे नेता मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्याच्या टिप्पणी करतात खड्ड्यावर। बाप्पाचं नावच विघ्नहर्ता आहे आणि म्हणून मी बाप्पाच्या चरणी विनंती करतो की आमच्या चाकरमान्यांच्या या प्रवासात कुठलीही दुविधा येऊ नये आणि सुखरूप सगळा उत्सव साजरा करून बाप्पाचा आशीर्वाद घेऊन ते परत मुंबईत येतील, आम्हाला प्रसाद देतील, हीच बाप्पाच्या चरणी विनंती करतो। गणेश उत्सवाच्या दरम्यान खासगी बसेसचे जे मालक आहेत ऐन तेन जे प्राइस आहेत ते लावतात, भाडे लावतात, त्यावेळी सरकारकडनं काही नियंत्रण करण्यात येईल नाही। ही लूट कमी व्हावी यासाठीच मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या वतीने दरवर्षी कोकणवासियांसाठी मोफत बसची व्यवस्था करण्यात येते। याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या वतीने हॉलिडे फेस्टिवल सीझन ट्रेन सोडण्यात येत आहे। जास्तीत जास्त प्रवासी सुखरूप व्यवस्थित कोकणात पोहोचतील याची चिंता म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे आणि त्यामुळे या लोकांना प्रवासी शोधावं लागतं अशी परिस्थिती। ज्यांच्याकडे स्वतःचं वाहन आहे त्यांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की माझ्या सोशल मीडियावरती मी माहिती दिलेली आहे। वेगवेगळी ती परवानगी घेऊन आपण कोकणात जाताना महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी टोल माफीचा निर्णय घेतला आहे। म्हणून गावात जाताना कुठलाही टोल तुम्हाला द्यावा लागणार नाही। तुमचा प्रवास सुखमय होईल आणि हा उत्सव साजरा करून सुखरूप मुंबईत परत या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।